आपल्याला गुगल मीट वरती स्टार्ट करता येते का बघूया उद्यापासून किंवा परवापासूनचे लेक्चर. जे आपल्याला कधी कधी आपण 2-2 तास घेणार आहे कंटिन्युअसली. स्पेक्ट्रोस्कोपी वगैरे मी घेणार आहे ना त्यावेळेला स्पेक्ट्रोजला ह्या वेळेला मी जास्त भर देणार आहे. कारण की स्पेक्ट्रोस्कोपी तुम्हाला बऱ्याच जणांना समजत नाही व्यवस्थित. म्हणजे दरवेळेचा अनुभव. आणि ऍक्च्युली एमएससी ला जे कोण असतात, आता मी सुद्धा एमएससी ला असताना मला इतकं स्पेक्ट्रोस्कोपी समजलं नव्हतं. म्हणजे माहिती होता थोडंफार, प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येत होते, पण जे काही बेसिक लागत होतं त्याला ती इतकं क्लिअर नव्हतं. त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की ह्या वेळेला स्पेक्ट्रोस्कोपीवरती जास्त भर द्यायचं आहे. कारण की रिएजंट वगैरे त्यांचा सिंथेसिस, त्याचा रोल हे स्पेसिफिक राहतो. पण स्पेक्ट्रोस्कोपी जसं स्ट्रक्चर बदलतं तसं काही ना काहीतरी प्रॉपर्टी बदलतात. आणि ह्या बेसिक जर समजलं तर तुम्ही केमिस्ट्री मधला अगदी इंडस्ट्रीमध्ये असाल किंवा कुठेही असाल पुढं फ्युचरमध्ये तुम्हाला जास्त नॉलेजेबल पर्सन असणार त्या कंपनीमधला, इंडस्ट्रीमधला. ठीक आहे. देन वी विल स्टार्ट टुडे. डायसायक्लोहेक्सिल कार्बोडामाइड, दॅट इज DCC. यू आर स्टडीड ऍट युअर BSc पार्ट 3. बघितलंय ना BSc पार्ट 3 ला? हॅलो, बघितलं DCC. सगळ्यात पहिला ह्याचा रोल काय माहितीये तुम्हाला, आठवते का बघा? व्हॉट इज द रोल ऑफ DCC? नाही माहित. आता समजा घरी तुमच्या साखर आहे, साखर, राईट? आणि आता ह्या वातावरणामध्ये त्याला पाणी सुटलं असेल, बरोबर आहे ना? तर त्या साखरेतलं पाणी काढता येईल का तुम्हाला? मीठ असेल, मिठाला सुद्धा पाणी सुटलं असेल, नाही ना? एकदम किचकट प्रक्रिया आहे पाणी काढून टाकणं. सिमिलरली एखाद्या रिएक्टिंग सिस्टीम मध्ये आपल्याला वॉटर मॉलिक्यूल हे करायचं, रिमूव्ह करायचं, वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करायचं आपल्याला. तर अशा रिएक्टिंग सिस्टीम मध्ये आपल्याला कुणाचा तरी आवाज हे येतो बघा, सगळेजण म्यूट करा असेल. ठीक आहे. अशा रिएक्टिंग सिस्टीम मध्ये आपल्याला DCCचा जर यूज केलो तर आपल्याला त्यातनं वॉटर मॉलिक्यूल इझिली रिमूव्ह करता येतो. आता कसं रिमूव्ह करता येतो आणि का रिमूव्ह करतो DCC ते मी परत तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. सुरुवातीला आपण बघूया डायसायक्लोहेक्सिल कार्बोडाइमाइड, दॅट इज DCC. आता ह्याच्यामध्ये डायसायक्लोहेक्सिल म्हणजे काय? ह्याच्यामध्ये हा तुमचा सायक्लोहेक्सिन आहे, हा दुसरा डायसायक्लोहेक्सिन आहे, दुसरा सायक्लोहेक्सिन आहे. हा कुणाला अटॅच झालेला आहे तर हा जो फंक्शनल ग्रुप आहे त्या फंक्शनल ग्रुपला म्हणायचा आहे कार्बोडाइमाइड. हा फंक्शनल ग्रुपला अटॅच आहे म्हणून ह्याला म्हणायचं आहे काय? DCC. मग ह्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला किंवा आपण केमिकल फॉर्म्युला काय म्हणू शकतो? हा जो सायक्लोहेक्सिन युनिट आहे त्याच्यामध्ये कार्बन किती आहेत? 6 कार्बन आहेत. आणि हायड्रोजन किती आहेत? जर हा सबस्टिट्यूएंट नसता तर हायड्रोजन असते 12. एक सबस्टिट्यूएंट हायड्रोजन रिमूव्ह केला आणि त्या कार्बोडायमाइडने अटॅच केला, त्यामुळे त्याच्यामध्ये हायड्रोजन आहेत 11 आणि उरला काय तर हा तुमचा नायट्रोजन, हे 2. त्यामुळे C6H11N किती आहे ती युनिट तर 2 आहेत आणि कार्बन तुमचा आहे 1 युनिट. दिस इज द केमिकल फॉर्म्युला ऑफ NN डायसायक्लोहेक्सिल कार्बोडाइमाइड, दॅट इज इन शॉर्ट DCC. ह्याचा जर कलर बघितला तर हा आहे वॅक्सी व्हाईट सॉलिड. जसा तुमचा मेणबत्तीतला मेण असतो ना वॅक्स, अशा प्रकारे तो सॉलिड आहे आणि त्याचा रंग आहे कलरलेस विथ स्वीट ओडर. ह्याचा थोडासा ओडर स्वीट आहे. इट इज लो मेल्टिंग पॉइंट, इट हॅज लो मेल्टिंग पॉइंट अँड इझिली हँडलिंग. आपण हा कुठेही स्टोअर करू शकतो आपल्या लॅबमध्ये. देन इट इज सोल्युबल इन डायक्लोरोमिथेन, टेट्राहायड्रोफ्युरॅन, ऍसिटोनायट्रिल अँड डायमिथिल फार्माअमाइड, दॅट इज DMF. ह्या सॉलिड मध्ये हा इझिली सोल्युबल आहे, बट इट इज इनसोल्युबल इन वॉटर. हा पाण्यामध्ये सोल्युबल नाहीये. देन next one is preparation. How it can be prepared DCC? The very first method is that from dicyclohexyl thiourea. तुम्हाला बेसिकली थायोरियाचं स्ट्रक्चर मॉलिक्युलर फॉर्म्युला माहित असेल, स्ट्रक्चरल फॉर्म्युला माहित असेल.
NH2 C डबल बॉन्ड S NH2 त्या दोन्ही नायट्रोजनला अटॅच हायड्रोजन त्यातला एक हायड्रोजन रिप्लेस केला बाय सायक्लोहेक्सिल युनिट देन वी फॉर्म डायसायक्लोहेक्सिल थायोउरिया then this dicyclohexyl thiourea is came in contact with mercurous oxide then there is loss of mercurous sulfide with loss of water molecule then we form DCC अशा प्रकारे आपण DCC जनरेट करू शकतो काय केलेलं आहे बघा ह्याच्यामधनं हा नायट्रोजनला अटॅच जे एक एक हायड्रोजन होते ते दोन हायड्रोजन कपल विथ ऑक्सिजन म्हणजे काय झालं इथं वॉटर मोलिक्यूल तयार झाला आणि दुसरा आहे तो मर्क्युरी आणि सल्फर हा काय करेल मर्क्युरी सल्फाइड फॉर्म करेल आणि आपल्याला काय करेल फॉर्म DCC सेकंड वन मेथड इज दॅट फ्रॉम सायक्लोहेक्सिल आयसोसायनेट आता सायनेट आयसोसायनेट हे काय हायली पॉइझनस आहे हिअर वी कॅन टेक cyclohexyl isocyanate reacts with triphenyl phosphate then what happen then here is the formation of this product takes place आता ह्या प्रोडक्ट आपण काही इन जनरल नाव देत नाहीये आपण त्याला ए म्हणू किंवा हा प्रोडक्ट म्हणू बाय द यूज ऑफ विटिंग रिएक्शन तुम्हाला माहित आहे विटिंग रिएक्शन काय तर अशा प्रकारे विटिंग रिएक्शन ना आपल्याला हा प्रोडक्ट फॉर्म होईल अगेन दिस इज युअर विटिंग रिएजंट and this is again second one molecule of cyclohexyl isocyanate again the same reaction that is Wittig reaction with the loss of this triphenyl phosphide we get the dicyclohexyl carbodiamide as our reagent समजते दोन्ही methods very simple है then next one yes next one is from dicyclohexyl urea आता युरिया मॉलिक्यूल आहे त्या युरिया मॉलिक्यूलची रिएक्शन आपण युरियापासून आपण डायसायक्लोहेक्सिल युरिया बनवायचं त्याचा डेरिव्हेटिव्ह आणि दिस डेरिव्हेटिव्ह ट्रीटेड विथ टोसालाइट क्लोराइड इन प्रेझेन्स ऑफ pyridine then again the same reaction takes place gives the DCC that is dicyclohexyl carbodiamide then the very important thing is that the properties of DCC then carbodiamide carbon of DCC is strong electrophile. If you can see here, this is your carbon. इथं कार्बन आहे माहिती आहे ना ओके इथं कार्बन आहे हा कार्बनचं नेचर बघा हा कार्बन एक सेलला कुणाला अटॅच आहे नायट्रोजनला दुसऱ्या सेलला कुणाला अटॅच आहे नायट्रोजनला मग हा जो कार्बन आहे दुसऱ्या बाजूला नायट्रोजन आणि इकडच्या बाजूला पण नायट्रोजन अटॅच आहे त्यामुळे काय होणार आहे हा जो कार्बन हायली इलेक्ट्रोफाइल नेचर जनरेट करणार आहे स्ट्रॉंग इलेक्ट्रोफाइल नेचर जनरेट करणार आहे का स्ट्रॉंग इलेक्ट्रोफाइल जनरेट करणार आहे तर त्याच्या दोन्ही बाजूला कोण आहे इलेक्ट्रोनिगेटिव्ह नायट्रोजन ॲटम इलेक्ट्रोनिगेटिव्ह नायट्रोजन काय करणार आहे कार्बनच्या बाजूला जी काही इलेक्ट्रॉन डेन्सिटी असणार आहे ती काय करणार आहे दोन्ही नायट्रोजन आपल्या बाजूला खिचून घेणार आहे त्यामुळे तो कार्बन आता कसं बनणार आहे हायली इलेक्ट्रोफाइल स्ट्रॉंग इलेक्ट्रोफाइल बनणार आहे त्यामुळे हा जो कार्बन आहे या कार्बन वरती एखादा वीक न्यूक्लिओफाइल सुद्धा अटॅक करू शकतो काय करू शकतो अटॅक करू शकतो कुठला वीक न्यूक्लिओफाइल आहे तुमच्याकडे वॉटर मॉलिक्यूल किंवा एखाद्या रिएक्टिंग सिस्टम मध्ये जर वॉटर मॉलिक्यूल एज अ बाय प्रोडक्ट फॉर्म होत असतो तर तो बाय प्रोडक्ट काय करतो त्या DCC वरती त्या कार्बन वरती अटॅक करतो त्यामुळे काय होतं की त्या रिएक्टिंग सिस्टम मधनं वॉटर मॉलिक्यूल निघून जातो आणि आपल्याला डिझायर प्रोडक्ट फॉर्म करतो अगेन आय कॅन रिपीट carbodiamide carbon of DCC is strong electrophile due to highly electronegative atoms nitrogen हा काय आहे बाजूला नायट्रोजन आहे नायट्रोजन हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे काय करतो इलेक्ट्रॉन डेन्सिटी नायट्रोजन कडे खेचून घेतो त्यामुळे हा जो कार्बन बनला काय आता हायली स्ट्रॉंग इलेक्ट्रोफाइल म्हणूया त्याला सो दॅट DCC शोज स्ट्रॉंग न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन त्यामुळे DCC आपल्याला स्ट्रॉंग न्यूक्लियोफिलिक रिएक्शन दाखवतो thus DCC reacts with water in presence of acid hence it is powerful dehydrating agent जर याच्यावरती जर तुम्हाला विचारलं DCC why powerful डिहायड्रेटिंग एजंट तर तुम्हाला हे कारण सांगता आलं पाहिजे
आता आपण मेकॅनिझम बघूया. काय मेकॅनिझम? सुरुवातीला आपण घेतलाय काय, हा तुमचा डीसीसी घेतलाय, राईट. हा डीसीसी मधला जो काही कार्बन आहे तो आहे इलेक्ट्रोफिलिक नेचर मध्ये, स्ट्रॉंग इलेक्ट्रोफिलिक. ह्या नायट्रोजन कडे आहेत लोन पेअर, एक लोन पेअर असतो, राईट, म्हणजे 2 डॉट. हा काय करतो, इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड कंडिशन हा लोन पेअर ह्या H प्लस अबस्ट्रॅक्ट, H प्लस अबस्ट्रॅक्ट केल्यामुळे नायट्रोजन कडे बॉन्ड किती झाले आता 4, म्हणजे नायट्रोजन कडे पॉझिटिव्ह चार्ज आला. हा पॉझिटिव्ह चार्ज आता काय करायला लागणार आहे, बॅलन्स व्हायला लागणार आहे. आधीच हा कार्बन आहे इलेक्ट्रोफिलिक, स्ट्रॉंग इलेक्ट्रोफिलिक, याला बॅलन्स करण्यासाठी ह्याच्यावरती एखादा वीक न्यूक्लियोफाइल जर घेतला आपण वॉटर मॉलिक्यूल, तर वॉटर मॉलिक्यूल मध्ये ऑक्सिजन कडे 2 लोन पेअर असतात, त्यातला एक लोन पेअर काय करतो, अटॅक करतो या इलेक्ट्रोडिफिशियंट कार्बन वरती, त्यामुळे आपल्याला काय फॉर्म होतो, नायट्रोजन बॅलन्स होतो. मग पुढला प्रश्न कोणता, हा ऑक्सिजन त्या कार्बनवरती बॉन्ड फॉर्म केल्यामुळे ऑक्सिजनची व्हॅलेन्सी झाली 3, ऑक्सिजनची व्हॅलेन्सी झाली 3 म्हणजे काय आला, पॉझिटिव्ह चार्ज. त्यामुळे आपल्याला काय करावं लागणार आहे, तर त्यातला एक हायड्रोजन बॅलन्स करण्यासाठी एक हायड्रोजन निघून जाईल. मग एक हायड्रोजन निघून झाल्यानंतर ऑक्सिजन आता बॅलन्स आहे. परत ऑक्सिजन वरती इथं असतात काय, लोन पेअर, परत हा हायड्रोजन. इथं जर बघितलं तर कॉन्ज्युगेशन आपल्याला पॉसिबल आहे, त्यामुळे हा OH मधला जो काही हायड्रोजन बॉन्ड आहे तो आतमध्ये येऊन कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये डबल बॉन्ड फॉर्म करेल. पण कार्बन आणि ऑक्सिजन डबल बॉन्ड फॉर्म करत असेल तर कार्बनला एक बॉन्ड काय करावं लागेल, कमी करावं लागेल. त्यामुळे हा कार्बन आणि नायट्रोजन मधला जो डबल बॉन्ड होतो त्यातला एक बॉन्ड काय होईल आता, कमी होईल. आणि कमी झाला म्हणजेच काय होईल आता, नायट्रोजन कडे निगेटिव्ह चार्ज, आणि हा निगेटिव्ह चार्ज जो होता तो तुमच्या मगाशी रिएक्टिंग सिस्टीम मध्ये H प्लस लॉस झाला होता, तो लॉस झालेला H प्लस अबस्ट्रॅक्ट करेल आणि आपल्याला फॉर्म करेल 1,3 डायसायक्लोहेक्सिल युरिया. काय करेल आपल्याला फॉर्म, 1,3 डायसायक्लोहेक्सिल युरिया. प्रत्येक वेळेला हाच मॉलिक्यूल वॉटर असताना बाहेर पडणार, 1,3 डायसायक्लोहेक्सिल युरिया ऍज बायप्रोडक्ट. आणि अशामुळे ह्या रिएक्टिंग सिस्टीम मुळे आपल्याला कोणत्याही रिएक्टिंग सिस्टीम मध्ये जर वॉटर मॉलिक्यूल म्हणजे बाहेर करायचं असेल, रिमूव्ह करायचं असेल, तर आपल्याला डिहायड्रेटिंग एजंट म्हणून डीसीसी यूज करावं लागतं. डिहायड्रेटिंग एजंट, डिहायड्रेटिंग म्हणजे काय, टू रिमूव्ह ऑफ हायड्रेट आयन. हायड्रेट आयन म्हणजे काय, तुमचा वॉटर मॉलिक्यूल. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट स्लाइड बघूया. आता बघूया यूज ऑफ डीसीसी इन अमाइड फॉर्मेशन. आता बेसिकली ही जी रिएक्शन सिस्टीम आहे अमाइड फॉर्मेशन, आपल्याला अमाइड फॉर्म करायचं असेल तर पहिला अमाइडचा फॉर्म्युला पाहिजे माहिती, फंक्शनल ग्रुप. काय फंक्शनल ग्रुप, NHC डबल बॉन्ड O, बाकीचं आपल्याला काय माहित नाहीये, दिस इज अमाइड फंक्शनल ग्रुप. मग हा जनरेट करायचा असेल तर आपल्याला काय घ्यावं लागेल, रिएक्टंट. तर आपल्याला घ्यावं लागणार आहे अमाइड आणि दुसरा घ्यावं लागणार आहे कार्बोक्सिलिक ऍसिड. मग आता इथे जर तुम्ही बघितलात तर पहिल्या रिएक्टिंग सिस्टीम मध्ये तर RNH2 म्हणजे हा आहे प्रायमरी अमाइड आणि हा HOC डबल बॉन्ड OR डॅश म्हणजे हा आहे कार्बोक्सिलिक ऍसिड. मग ह्याच्यामध्ये अमाइड फॉर्म व्हायचं असेल तर ह्यात काय रिमूव्ह करायला पाहिजे, तर आपल्याला एक हायड्रोजन अमाइड मधला आणि OH आपल्या कार्बोक्सिलिक ऍसिड मधला, ह्यात जर मी वॉटर मॉलिक्यूल जर मी रिमूव्ह केलो तर मला मिळेल काय, अमाइड. जर मी ही रिएक्टिंग सिस्टीम घेऊन जर दिवस रात्र बसलो तर मला कदाचित अमाइड मिळणार नाही. का मिळणार नाही, तर ह्यातनं जो काही बाय प्रोडक्ट फॉर्म मिळाले जो वॉटर मॉलिक्यूल आहे तो काय करतो, परत रिव्हर्स रिएक्शन करतो आणि आपल्याला परत रिएक्टंट कडे आपल्याला नेतो, किंवा काही वेळेला आपल्याला जो काही अमाइडचा यील्ड असतो तो कमी प्रमाणात मिळतो. त्यामुळे आपल्याला ही जी काही कॉम्प्लिकेशन्स अवॉइड करायचे असेल तर मला ह्यात काय टाकावं लागणार आहे ह्या रिएक्टिंग सिस्टीम मध्ये, तर डीसीसी. आणि आता तुम्हाला माहित आहे मेकॅनिझम कशी असणार आहे डीसीसी. तर हा डीसीसी काय करतो, वॉटर मॉलिक्यूल काढून घेतो आणि आपल्याला मिळतो काय, 1,3 डायसायक्लोहेक्सिल युरिया. जसं आपण मगाशी बघितला होता, त्याला इन शॉर्ट लिहायचं आहे DCC.H2O. हा H2O कुठून आला, हा तुमचा जो डीसीसी युनिट होता तो डीसीसी युनिट पूर्ण आहे, प्लस ह्याच्यामध्ये वॉटर मॉलिक्यूल, ह्यातला एक H आणि ह्यातला OH, अशा प्रकारे H2O आलेलं आहे. इथं आपल्याला H लिहायला पाहिजे होतं, इतर चुकीचं पडलेलं आहे, N डबल बॉन्ड आहे तर इथं वरती H पाहिजे आणि इथं सुद्धा वरती H पाहिजे. तुम्ही नोट्स लिहिताना ही चूक दुरुस्त. त्याच्यानंतर समजा आपल्याला एखाद्या वेळेला लॅक्टम फॉर्म करायचं असेल, लॅक्टम म्हणजे काय, मी याच्यामध्ये पण सांगितलेलं आहे, सायक्लिक अमाइडला आपण लॅक्टम म्हणतो. सायक्लिक अमाइडला आपण काय म्हणतो, लॅक्टम म्हणतो.
सिमिलरली इथं रिएक्शन दिलेलं आहे. इथं ह्या रिएक्शन सिस्टीम मध्ये बीटा पोझिशनला अमिनो ग्रुप आहे कार्बॉक्सिलिक ऍसिडचे. तर इथं डीसीसी यूज केलं तर मला इथं 4 मेंबर्ड लॅक्टम मिळेल. आणि समजा एखाद्या सिस्टीम मध्ये हा आहे आर्थो अमिनो बेन्झोइक ऍसिड. आर्थो अमिनो बेन्झोइक ऍसिड डीसीसी घेतलं आणि आपण रिएक्टिव्ह सिस्टीम प्रोसीड केलं तर आपल्याला परत 4 मेंबर्ड लॅक्टम मिळतो. आणि इथं लक्षात घ्या, लॅक्टम प्रिपेअर करणं हे एक डिफिकल्ट स्टफ, एक डिफिकल्ट प्रोसिजर आहे. पण आपल्याला बाय यूज ऑफ डीसीसी वी कॅन इझिली कॅरीड आउट दिस टास्क सिम्पली. आपण डीसीसी घेतलं तर आपल्याला इझिली हे पॉसिबल आहे लॅक्टम फॉर्मेशन. सेकंड वन, यूज ऑफ डीसीसी इन ईस्टर फॉर्मेशन. आता ईस्टर तुम्हाला माहिती आहे तुझा हे स्ट्रक्चर फॉर्म्युला किंवा फंक्शनल ग्रुप काय स्ट्रक्चर हे आहे तुझा ईस्टरचा RC डबल बॉन्ड O R डॅश हा आपला ईस्टर आहे. तर हा ईस्टर जर जनरेट करायचा असेल तर आपल्याला रिएक्टंट काय घ्यावं लागणार आहे, कार्बॉक्सिलिक ऍसिड आणि अल्कोहोल घ्यावं लागेल. मग इथनं आपल्याला OH आणि H किंवा HOH, आता हा कुठला OH जातो आणि कुठला H जातो हे तुम्ही तुमच्या पेपर नंबर 9 मध्ये शिकणार आहे, राईट. तर ह्याच्यामध्ये आपल्याला वॉटर मॉलिक्यूल निघून गेला की आपण म्हणतो ईस्टर. आणि ही जर आपण रिएक्टिव्ह सिस्टीम मध्ये, आता आपण आपल्या लॅबमध्ये बेन्झोइक ऍसिड आणि आपण इथेनॉल घेऊन जर आपण रिएक्टिव्ह सिस्टीम वर बराच वेळ हीट करत बसलो तर आपल्याला ईस्टर मिळेल, पण तो कमी यील्ड मिळेल. पण जर आपण डीसीसी घेतला तर त्याचा यील्ड मॅक्सिमम मिळेल. अशा प्रकारे आपण ईस्टर सिंथेसिस करतो. काही वेळेला आपण लॅक्टोन सिंथेसिस करत असेल, आता लॅक्टोन म्हणजे काय, सायक्लिक ईस्टर, त्याला आपण म्हणतो काय लॅक्टोन. तर लॅक्टोन सिंथेसिस करायचं असेल तर आपल्या एकाच मोलिक्युल मध्ये, म्हणजे आपण त्याला इंट्रामोलिक्युलर OH आणि कार्बोक्सिलिक ग्रुप पाहिजे असेल आणि आपण ती डीसीसी रिएक्शन केली तर आपल्याला काय मिळेल, लॅक्टोन. सिमिलरली अनदर वन एक्झाम्पल हिअर. देन नेक्स्ट वन, यूज ऑफ डीसीसी इन अनहायड्रेट फॉर्मेशन. आता आपल्याला अनहायड्रेट जर तयार करायचं असेल, आता अनहायड्रेटचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे, C डबल बॉन्ड O आणि प्रत्येक ह्या कार्बनला काहीतरी सबस्टिट्यूएंट्स अटॅच असतात, त्याला म्हणायचं काय अनहायड्रेट, दॅट इज ऍसिडिक अनहायड्रेट. जर CH ग्रुप असेल तर दोन्ही बाजूला. आता आपल्याला जर अनहायड्रेट तयार करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे, 2 मोल्स ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड घ्यायचं. काय घ्यायचं आपल्याला, 2 मोल्स ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. जर आपल्या लॅब मध्ये तुम्ही ऍसिडिक अनहायड्रेट घेतला, सॉरी ऍसिडिक ऍसिड घेतला CH3 डबल बॉन्ड OH आणि त्याच्यामध्ये डीसीसी टाकून हीट केला तर आपल्याला तयार होतो ऍसिडिक अनहायड्रेट. आपल्याला माहिती आहे की ऍसिडिक अनहायड्रेट बॅन आहे. आपल्याला अशा प्रकारे कोणतेही अनहायड्रेट सिंथेसिस करता येतो. इथं जर आपल्याला सायक्लिक अनहायड्रेट जर तयार करायचं असेल तर एकाच फंक्शनल ग्रुप मध्ये काय असायला पाहिजे की COH ग्रुप असायला पाहिजे. तर आपल्याला काय करता येईल, अशा प्रकारे जर COH ग्रुप असेल तर आपल्याला अशा प्रकारे काय करता येईल, एक H आणि हा OH निघून गेला तर आपल्याला काय मिळतो, अनहायड्रेट टाइप फंक्शनल ग्रुप. पण इथं प्रॉब्लेम काय आहे, हा जर फंक्शनल ग्रुप तयार करायचा असेल तर वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करायचं असेल. वॉटर मॉलिक्यूल जर रिमूव्ह करायचं असेल तर आपल्याला हा डीसीसी यूज करावा लागेल, अदरवाइज इट इज इम्पॉसिबल. Then next one is use of DCC in dehydrating type of coupling. आता काही वेळेला आपल्याला पाणी वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करून कपल करायचं असेल तर इन दिस केस आपण डीसीसी यूज करू शकतो. आता इथं जर तुम्ही बघितला तर 2 मोल्स ऑफ अरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड प्लस हायड्रोजन पेरॉक्साइड. त्या हायड्रोजन पेरॉक्साइड मधनं वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह केलं की आपल्याला पेरॉक्सी ऍसिड तयार होतो. इथे मी दाखवलेला आहे बघा, हा पेरॉक्सी ऍसिड. हा पेरॉक्सी ऍसिड तयार करायचा असेल तर आपल्याला घ्यावं लागणार आहे डीसीसी प्लस हायड्रोजन पेरॉक्साइड. त्याच्यानंतर काही वेळेला आपल्याला हा आहे अरोमॅटिक अल्कोहोल, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो फिनॉल, आणि हा आहे तुमचा अल्कोहोल, दॅट इज अलिफॅटिक अल्कोहोल. हा अरोमॅटिक अल्कोहोल आणि अलिफॅटिक अल्कोहोल याचं जर कपलिंग केलं इन प्रेझेन्स ऑफ डीसीसी तर आपल्याला काय मिळतो, इथर ऍज द प्रोडक्ट. आणि हा इथरचं नेचर कसं आहे, एक अरोमॅटिक आहे आणि एक अलिफॅटिक.
Similarly, instead of alcohol, we can also replace this alcohol by thiols, that is aliphatic thiol. Then we can form thioether. The product we got, thioether. Similarly, if we can take the 2 moles of primary amine in presence of carbon dioxide, then in presence of the reagent is DCC, then we can easily form any type of substituted urea derivatives. And when these 2 moles of primary amine reacts with carbon disulfide in presence of DCC, then we can form isothiocyanate type of derivative we can generate it. Then next one is, if there is an hydroxy group at beta position of carbonyl group, then it can form easily alpha beta unsaturated carbonyl derivative. जर तुमच्या कंपाउंड मध्ये बीटा पोझिशनला जर अल्कोहोल OH ग्रुप असेल, तर हा OH ग्रुप आपल्याला वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करायचा असेल, तर आपल्याला जर तिथे आपण DCC घेतलो तर आपल्याला काय मिळेल, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कार्बोनिल कंपाउंड. मग हा तिथं अल्डिहाइड असेल, कीटोन असेल किंवा तुमचा इस्टर असेल, तर आपल्याला ह्याच्यापासून आपण काय करू शकतो, DCC ने आपण डिहायड्रेशन करू शकतो. And last one is the very important, that is Moffat oxidation. In this case, oxidation of primary and secondary alcohol to aldehyde and ketone in presence of DMSO and DCC. This is very mild oxidizing reagent. हा reagent काय करतो, तर प्रायमरी किंवा सेकंडरी, हा तुमचा प्रायमरी अल्कोहोल आहे आणि हा तुमचा सेकंडरी अल्कोहोल आहे. तर प्रायमरी किंवा सेकंडरी अल्कोहोलचं कन्व्हर्जन कशामध्ये करतो, कार्बोनिल ग्रुप मध्ये करतो. दॅट इज प्रायमरी असेल तर अल्डिहाइड आणि सेकंडरी असेल तर कीटोन करतो. कसं करतो याची मी एक मेकॅनिझम इथं तुम्हाला दाखवतो. इथे तुम्ही बघा पहिल्यांदा मेकॅनिझम. हा पहिल्यांदा आहे DCC, डायसायक्लोहेक्सिल कार्बोडायमाइड. हा डायसायक्लोहेक्सिल कार्बोडायमाइड इन प्रेझेन्स ऑफ H+ काय करेल, हा लोन पेअर हा H+ ला अब्स्ट्रॅक्ट करेल, नायट्रोजनकडे पॉझिटिव्ह चार्ज. त्याच्यानंतर तुमच्या रिएक्शन सिस्टीम मध्ये आहे डायमिथिल सल्फोक्साइड, दॅट इज CH3O-. हा O- तुमच्या कार्बनवर अटॅक करेल आणि हा नायट्रोजनचे 4 बॉन्ड होते तो बॅलन्स करेल आणि आपल्याला अशा प्रकारे डेरिव्हेटिव्ह मिळेल. त्याच्यानंतर हा अटॅक केल्यानंतर सल्फरकडे पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि हा तुमचा अल्कोहोल आहे, हा तुमचा अल्कोहोल आहे सेकंडरी अल्कोहोल. इथे तुम्ही प्रायमरी अल्कोहोल घेतला तर तुम्हाला अल्डिहाइड मिळेल, म्हणजे R- ठिकाणी H घेतला तर तुमचा प्रायमरी अल्कोहोल झाला, राईट, आणि R- घेतला म्हणजे सेकंडरी अल्कोहोल झाला. हा लोन पेअर तुमच्या H+ वरती अटॅक करेल. H+ वर अटॅक केल्यामुळे आपल्याला एक बॉन्ड त्यातनं कार्बन ऑक्सिजन मध्ये डबल बॉन्ड फॉर्म करेल आणि नायट्रोजन मधला एक बॉन्ड नायट्रोजन निगेटिव्ह चार्ज तयार करेल आणि हा निगेटिव्ह चार्ज जो मगाशी रिएक्शन सिस्टीम मध्ये H+ होता त्याला अब्स्ट्रॅक्ट करेल आणि आपल्याला मिळेल अशा प्रकारे आयुर्या डेरिव्हेटिव्ह, राईट. त्याच्यानंतर आता शिल्लक काय राहिलं, तुमचा R-OH आणि उरलेला तुमचा सल्फरला अटॅच असणारे ग्रुप SCH3CH3. आता इथे पुढे काय होईल, हा तुमचा जो काही CH3 ला अटॅच जो हायड्रोजन होता तो निघून जाईल विथ द लॉस ऑफ H+. त्यामुळे आता काय झालं, आता निगेटिव्ह चार्ज. हा निगेटिव्ह चार्ज जो तुमचा अल्कोहोलला अटॅच म्हणजे सेकंडरी म्हणजे आयसोटोपिक पोझिशनला जो काही तुमचा हायड्रोजन होता तो काय करेल, कॅप्चर करेल आणि काय करेल, फॉर्म CH3 करेल. पण हा CH3 करत असताना हा बॉन्ड जो आहे तो ऑक्सिजनकडे मायग्रेट होईल, म्हणजे डबल बॉन्ड मध्ये कन्वर्ट होईल आणि हा तुमचा ऑक्सिजन सल्फर बॉन्ड ब्रेक होईल आणि आपल्याला परत काय मिळेल, डायमिथिल सल्फर आणि आपल्याला मिळेल तुमचा कार्बोनिल ग्रुप. इथं जर तुम्ही H घेतला तर तुमचा मिळेल अल्डिहाइड. तुम्ही आता काय करायचं आहे, हे लिहिताना ही अल्डिहाइड सेकंडरी अल्कोहोल साठी झाली. आता आपण बघायचं आहे सिमिलरली प्रायमरी अल्कोहोल साठी, ते तुम्ही तुमचं होमवर्क म्हणून करायचं. ओके, इथं आपला हा रिएजंट संपतो. तुम्हाला काही शंका आहेत का ह्याच्यामध्ये? हॅलो, कुणाचा आवाज येतोय?
Okay, then start with next reagent, that is lead tetraacetate. तर आता ह्याच्यामध्ये बघूया आपण लीड टेट्राएसिटेट मध्ये काय. आपल्याकडे 10 मिनिटं आहेत आणि 10 मिनिटांमध्ये हा रिएजंट सोपा आहे आणि होऊन जातो. लीड टेट्राएसिटेट व्हेन देयर इज अन व्हिसिनल डायल. आता व्हिसिनल डायल म्हणजे काय, तर OH ग्रुप अटॅच टू द ऍडजस्टंट कार्बन ॲटम. हे जर OH एकाच कार्बनला अटॅच असेल तर त्याला आपण म्हणतो जेमिनल, आणि हा OH ऍडजस्टंट कार्बनला अटॅच असतो तो त्याला म्हणतो आपण व्हिसिनल डायल. तर व्हिसिनल डायल असेल तर आपण तिथं लीड टेट्राएसिटेट घेतलं तर आपल्याला हा कार्बन कार्बन मधला बॉन्ड ब्रेक करतो आणि आपल्याला मिळतो काय, कार्बोनिल ग्रुप. जर आपला प्रायमरी अल्कोहोल असेल तर आपल्याला मिळतो अल्डिहाइड. सेकंडरी अल्कोहोल असेल तर आपल्याला मिळतो कीटोन. आणि काही वेळेला आपल्याला अल्डिहाइड असेल तर त्याचं परत ऑक्सिडेशन होतं आणि आपल्याला मिळतो काही वेळेला कार्बोक्सिलिक ऍसिड. राईट. आता आपण कसं मिळतो तर ते आपण बघणार आहे मेकॅनिझम मध्ये. तर इन दिस केस ऑक्सिडेशन स्टेट ऑफ लीड विल चेंज फ्रॉम Pb4 टू Pb2. इथं PbOAC4 म्हणजे याचा ऑक्सिडेशन स्टेट आहे 4, पण जेव्हा रिएक्शन सिस्टीम होईल तेव्हा आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट बघा Pbचा असणार आहे 2. कसं असणार आहे ते आपण आता मेकॅनिझम मध्ये बघणार आहे, पण त्याच्यात आपण बघूया रिएक्शन. काय रिएक्शन बघा, CH2OH CHOH CH3. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला CH2OH आहे तो कसा आहे, प्रायमरी अल्कोहोल आहे. CHOH कसा आहे, सेकंडरी अल्कोहोल आहे. आणि हा CH2 आणि CH मधला जो काही बॉन्ड असणार आहे ते तुम्हाला दाखवतो एक मिनिट. तर हा जो बॉन्ड असणार आहे हा बॉन्ड ब्रेक होतो आणि हा बॉन्ड ब्रेक होऊन आपल्याला काय मिळतो, तर इथं आपल्याला हा प्रायमरी असल्यामुळे आपल्याला मिळतो अल्डिहाइड, आणि हा आपला सेकंडरी असल्यामुळे आपल्याला मिळतो CH3 CHOH. सॉरी, आपल्याला प्रायमरी असेल किंवा सेकंडरी असेल तर आपल्याला काय मिळतो परत त्याचा CH3CH CH3CH अशा प्रकारे आपल्याला हे 2 मोल्स ऑफ अल्डिहाइड मिळतात. त्याच्यानंतर जर आपला टर्शरी अल्कोहोल असेल तर आपल्याला मिळतो कीटोनिक ग्रुप. इथे मी एक्झाम्पल दिलेलं आहे. इथं आहे तुमचा टर्शरी अल्कोहोल आणि इथं खालती आहे तुमचं काय, सेकंडरी अल्कोहोल. हा टर्शरी अल्कोहोलचं कन्व्हर्जन आपण जर लेड टेट्राएसिटेट वरती जर रिएक्शन केलं तर हा कार्बन कार्बन बॉन्ड ब्रेक होतो आणि आपल्याला मिळतो काय, कीटोन. आणि त्याच्यानंतर हा जो आहे दुसरा सेकंडरी अल्कोहोल असेल किंवा प्रायमरी अल्कोहोल असेल तर आपल्याला मिळतो काय, तर आपल्याला मिळतो अल्डिहाइड ऍज दी प्रोडक्ट. बेसिकली हा जो रिएजंट आहे लेड टेट्राएसिटेट हा फक्त व्हिसिनल डायल वरतीच रिएक्ट होतो, इतर कोणत्याही स्पेसिस वरती रिएक्ट होणार नाहीये. आणि व्हिसिनल डायल असतो तेव्हा तिथला जो काही कार्बन कार्बन बॉन्ड असतो तो ब्रेक करतो, एवढाच त्याचा रोल. कसा करतो तर आपण त्याची मेकॅनिझम बघूया. सुरुवातीला आपण घेतला इथं अल्कोहोल, व्हिसिनल डायल घेतलेला आहे. व्हिसिनल डायल मध्ये हा जो आहे तर हा वरचा आहे टर्शरी अल्कोहोल आणि हा आहे सेकंडरी अल्कोहोल. टर्शरी अल्कोहोलचे जे लोन पेअर असतात तर ते टर्शरी अल्कोहोलचे लोन पेअर तुमच्या लेड टेट्राएसिड वरती अटॅक करतात. OAC निघून जातो ऍज अ फॉर्म ऑफ ACOH, दॅट इज ऍसिडिक ऍसिड. मग काय होतं बघा, हा ऍसिडिक ऍसिड निघून गेल्यानंतर आपल्याकडे राहिले किती, 3 OAC ग्रुप. त्याच वेळेला जो सेकंडरी OH ग्रुप होता त्याचा अटॅक करेल लेड वरती आणि दुसरा OAC ग्रुप निघून जाईल. तर आपला फॉर्म करेल काय, लॉस ऑफ सेकंड वन मॉलिक्युल ऑफ ऍसिडिक ऍसिड. हा बनला काय तुमचा सायक्लिक लेड कंपाऊंड. हा हायली अनस्टेबल असतो आणि हा रिअरेंज होतो. हा रिअरेंज होत असताना हा जो काही कार्बन कार्बन बॉन्ड आहे तो ब्रेक होतो आणि कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड फॉर्म होतो. हा डबल बॉन्ड फॉर्म केल्यामुळे ऑक्सिजन लेड बॉन्ड ब्रेक होतो आणि तो लेड कडे जातो. सिमिलरली हा लेड कडे आल्यामुळे याची ऑक्सिजन स्टेट सॅटिस्फाय करण्यासाठी त्याला आणखी एक बॉन्ड ब्रेक करावा लागतो, कारण की इथला जो बॉन्ड ब्रेक झाल्यामुळे इथं त्या कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज जनरेट होतो. हा पॉझिटिव्ह चार्ज जनरेट होण्यासाठी हा बॉन्ड ब्रेक होतो आणि आपल्याला मिळतो काय, कीटोन आणि आपल्याला अल्डिहाइड. आणि इथे जर तुम्ही बघितला तर लेडची ऑक्सिडेशन स्टेट आहे 2, PbOAC ट्वाइस.
त्यामुळे आपल्याला इथं फक्त कार्बोनिक ग्रुपमध्ये अल्डिहाइड आणि कीटोनिक ग्रुप मिळतो विथ दी ऑक्सिडेशन स्टेट चेंज फ्रॉम Pb4 टू Pb2. दिस इज दी मेकॅनिझम. इथं आपला हा सुद्धा रिएजंट चालतो. याच्यापेक्षा पुढचे ऍडव्हान्स रिएजंट आपल्याला थोडं बघायचे पर आयोडिक ऍसिड वगैरे. आता इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. सिमिलरली हा आहे विसिनल डायल. विसिनल डायल असल्यामुळे CH3 इथं CH3 इथं तुमचं जर बघितला तर हा आहे डी ग्लुकोज आणि हा डी ग्लुकोज आपल्याला लेट टेट्रासिडवर रिएक्ट झाला तर आपल्याला काय मिळतो 2 मोल्स ऑफ ऍसिटोन. सिमिलरली डी फ्रुक्टोज लेट टेट्रासिडवर रिएक्ट झाला तर इथं जर तुमच्या कंपाऊंड मध्ये अल्डिहाइड ग्रुप जर असेल तर त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करतो कार्बोक्सिलिक ऍसिड. अल्डिहाइड दॅट इज तुमचं CH ग्रुप आहे त्यामध्ये कन्व्हर्जन कशामध्ये करेल आता फॉर्मिक ऍसिड मध्ये कन्वर्ट. आणि अशा प्रकारे हा कम्प्लिटली बॉन्ड ब्रेक करत जाईल आणि आपल्याला मिळतो काय 5 मोल्स ऑफ फॉर्मिक ऍसिड विथ द लॉस ऑफ फॉर्माल्डिहाइड. दिस इज युअर ऍक्च्युअल रिएजंट. इथं आपण रिएजंट हा तिसरा थांबूया आणि पुढचा रिएजंट आपण उद्याच्या लेक्चरला शार्प 11 वाजता उद्याला लेक्चर घ्यायचंय आणि त्यावेळेला आपण पुढचे लेक्चर्स पुढचं रिएजंट आपण